तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाबळेश्वर मधली स्वयंभू मंदिर, जसे की शंकराचे मंदिर, स्वयंलिंग प्रकट झालेल्या मंदिराकडे आपण आता जाणार आहे. तर त्याची माहिती आणि पूर्ण तुम्हाला मंदिराचा इतिहास आम्ही सांगणार आहे या रीलमध्ये. तर रीलमध्ये शेवटपर्यंत राहा आणि अजूनपर्यंत फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आपण स्वयंभू शंकराच्या मंदिराकडे आलेलो आहे. तर महादेव बांदल हे आपल्याला या मंदिराची थोडक्यात माहिती देणार आहे. तर या जे मंदिर आहे आपलं महादेवाचं स्वयंभू जे प्रकट झालेलं आहे, त्याची तुम्ही थोडक्यात इतिहास सांगाल का आमच्या पर्यटकांना? साधारणतः हे मंदिर आम्ही जवळजवळ पाहतो ते 50 वर्षाच्या पूर्वीपासून पाहतोय. म्हणजे मंदिर ज्या वेळेला हे पूर्ण होतं त्यावेळेला ह्या परिस्थितीत नव्हतं. आता जे त्याला आलेलं आहे ते भव्य रूप आलेलं आहे. ह्या ठिकाणी प्रथम जे महाबळेश्वरचे जंगम होते, गजानन जंगम रामाच्या मंदिरात राहत होते. ते इथले पहिले पुजारी होते. त्याच्यानंतर इथं एक त्यांच्या सोबत एक इथले लोकल 3 मुले होती फक्त. एक सुनील नावजी ढेबे, एक दत्तात्रय केळगणे आणि दीपक शिंदे हे तिघं त्यांना जॉईन झाले होते. त्याच्यानंतर आम्ही त्यांना जॉईन झालो. नंतर मग हळूहळू देवाचा प्रस्थान सर्वांना माहिती झालं आणि आता त्याला भव्य रूप आलेलं आहे आणि बरेचसे भाविक आता या ठिकाणी येत आहेत आणि देवाचं दर्शन घेत आहेत. धन्यवाद. आपण माहिती दिल्याबद्दल आपले मनस्पूर्वक धन्यवाद. तर मित्रांनो, बघू शकता महादेव बांदल यांनी उत्कृष्ट माहिती आपल्याला दिलेली आहे मंदिराची. तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच फॉलो आणि लाईक केलं नसेल तर करून घ्या. लवकरच अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलचं बेल आयकॉन तुम्ही जर प्रेस केले नसेल तर करून घ्या.